नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. सर्वप्रथम तुमचे आभार मानतो, कारण धोनी विषयी मी एक क्लिप केली की त्यांनी क्रिकेटला गृहीत तर धरलं नाही ना, त्याला तुम्ही उदंड प्रतिसाद दिलाय, त्याच्याबद्दल धन्यवाद. आता मुख्य मुद्द्याकडे येतो, कारण आता IPL शेवटच्या टप्प्यात नाही, प्ले ऑफ मध्ये आलेली आहे आणि पहिला सामना दोन जायंट संघांसोबत आहे. पहिलं म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि गुजरात जायंट्स. सुपर मॅच आहे. माझ्या मते निर्विवादपणे याच दोन संघांना 1 आणि 2 नंबर मिळणं हे अपेक्षित होतं. त्यामुळे वेल प्लेड बँगलोर, वेल प्लेड गुजरात यांचं कौतुक करत असताना पहिल्या सामन्याचं एक महत्व असं असतं की पहिल्या दोन ज्या संघांना, मला माहितीये बऱ्याचशा नाही 99% लोकांना हे माहितीये की IPL मध्ये प्ले ऑफ कशा पद्धतीने खेळवले जातात, पण ज्या 1% लोकांना माहित नाही त्यांना कळावं फक्त मी सांगतो की IPL प्ले ऑफ मध्ये खूप छान पद्धत अवलंबली गेलेली आहे की डायरेक्ट सेमी फायनल आणि फायनल करत नाही, तर पहिल्या 2 क्रमांकांनी जे संघ क्वालिफाय होतात त्यांना एक जास्त संधी मिळते. म्हणजे कसं की प्ले ऑफ मधला पहिला सामना हा नंबर 1 आणि नंबर 2 मध्ये होतो, जसा आता बँगलोर आणि गुजरातच्या दरम्यान होणारे. मंगळवारच्या सामन्यातला विजेता संघ डायरेक्ट फायनल मध्ये जातो, परंतु जो हरलेला संघ असतो त्याला 3 आणि 4 नंबर मधल्या जिंकलेल्या संघाबरोबर खेळायची अजून एक संधी मिळते. ही अत्यंत चांगली पद्धत आहे. नाहीतर कसं होतं, तुम्ही क्वालिफाय होता 4 नंबरनी आणि एकदम एखादा सामना छान खेळून तुम्ही डायरेक्ट फायनलला पोहोचता किंवा तुम्ही फायनल जिंकता, तसं होत नाही. त्यामुळे ही पद्धत छान आहे. आता कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड, कारण चक्क एखाद्या महत्वाच्या वन डे किंवा T20 सामन्याप्रमाणे मी IPL प्ले ऑफ ची सुद्धा प्रिव्ह्यू करायचा प्रयत्न करतोय. गुजरात आणि बँगलोर मध्ये जो सामना होणार आहे टाटा IPL चा, त्याच्याबद्दल मी बोलणार आहे, तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका. सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे बँगलोर आणि गुजरातचे संघ लायक होते 1 आणि 2 नंबर साठी, आणि यांच्यामध्ये होणारा मंगळवारचा सामना हा T20 चा एक फटाका सामना आहे असं मी म्हणेन. दोघांची फायर पॉवर जबरदस्त आहे. दोन्ही संघांनी सातत्य राखून या स्पर्धेमध्ये या टप्प्यावरती ते आलेले आहेत. बॅटिंग बॉलिंग दोघांकडे उजवा डावा करणं फार कठीण आहे. प्रयत्न करणारे मी, परंतु ते उजवा डावा करणं फार कठीण आहे. आणि याच्यामध्ये जी फायर पॉवर दोन्ही संघांकडे आहे ती अजब आहे. पहिल्यांदा गुजरातच्या बॅटिंग बद्दल मी बोलतो. शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे तंत्रशुद्ध बॅटिंग करून सुद्धा मस्त परिणाम साधून दाखवत आहेत. काही बॅट्समन असे आहेत, वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, तुफान आक्रमण करतात. त्या पद्धतीने गिल आणि साई सुदर्शन खेळत नाही. मारायचे ते बॉल मारतात, परंतु प्रत्येक बॉल सिक्सर मारायला जातात असं ते करत नाहीत आणि तरीही मोठा परिणाम साधतात. हे ह्या ओपनिंग पेअरचं महत्व आहे. 3 नंबरला जोस बटलर येतो आणि त्याच्यानंतर वॉशिंग्टन सुंदर असू देत आणि नंतर त्यांचे ऑलराऊंडर्स येतात. या पद्धतीने त्यांची बॅटिंग जी आहे ती सरकत जाते. परंतु हे विसरून चालत नाही की या 2 ओपनर्स वरती गुजरात संघावरचं यश हे बहुतांशी वेळेला अवलंबून राहिलेलं आहे. सुरुवातीच्या काळात हे रिस्क कमी घेतात आणि म्हणून त्यांना जास्त भागीदाऱ्या करता आल्या आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये सुद्धा समोरच्या टीमचे जे आता कसं क्रॉस कनेक्शन आहे बघा. एकीकडे गिल आणि साईच्या बाबतीत मी बोलतोय आणि दुसरीकडे समोर कोण आहे त्यांना बॉलिंग टाकायला, तर भुवनेश्वर कुमार आणि त्याला साथ देणारे हा जोश हेझलवूड. जबरदस्त बॉलर आहे, जबरदस्त. काटे की टक्कर मी एवढ्याच करता म्हणतोय कारण भुवनेश्वर कुमार हा या संपूर्ण टाटा IPL मध्ये आउटस्टँडिंग मारा करतोय. आणि त्यांनी सुरुवातीच्या जसं ट्रेंड बोल्ट सुरुवातीला करायचा आधीच्या काळामध्ये की त्याच्या पहिल्या 1-2 ओव्हर मध्येच तो समोरच्या बॅट्समनला आउट काढायचा, भुवनेश्वर कुमार तोच प्रयत्न करणार. गंमत कशी आहे माहितीये का, जसं मी म्हणलं की गिल आणि साई सुदर्शन हे तंत्रशुद्ध बॅटिंग करतात, तसेच मला वाटतं भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड हे तंत्रशुद्ध बॉलिंग करतात. दोघांचा लाईन लेन टप्पा स्विंग ह्याच्यावरती भर असतो. बाउन्सर वगैरे एवढे ते म्हणजे त्याच्यावरती बाउन्सर स्लोअर वन ह्याच्यावरती ते भर ठेवत नाहीत. त्यामुळे ती बघायला खूप मजा येणार आहे. फक्त ह्याच्यामध्ये गडबड कुठं वाटते, गिल आणि साई सुदर्शन जर का सुरुवातीच्या काळामध्ये यांच्या विकेट गेल्या तर नंतर सावरणारी बॅटिंग ही त्या मानाने गुजरातकडे कमी आहे. आता दुसऱ्या बॅटिंग कडे येतो, ते म्हणजे बँगलोरच्या बॅटिंग कडे. विराट कोहली आउटस्टँडिंग फॉर्म मध्ये आहे, मस्त बॅटिंग करतोय, थोडासा धोका पत्करून मी म्हणेन मन मोकळेपणाने खेळतोय आणि त्याला साथ द्यायला एकीकडे फिल सॉल्टचा ऑप्शन आहे, दुसरीकडे त्यांनी गेल्या काही सामन्यामध्ये व्यंकटेश
व्यंकटेश अय्यरला खेळवलेलं आहे त्याचाही परिणाम दिसतोय. बघा, देवदत्त पडिक्कल, व्यंकटेश अय्यर सारखे दर्जेदार भारतीय खेळाडू सुद्धा आपल्या जागा मिळवण्याच्यासाठी धडपड करताना दिसतात. आणि याच्या बरोबर त्यांच्या टीम मध्ये जे दर्जेदार बॅट्समन आहेत त्याच्यामध्ये बेथेल आहे आणि त्याच्या बरोबर पाटीदार आहे. कारण इतके नावाचं माझं कन्फ्युजन होतंय, इतके प्लेयर आहेत, चांगले प्लेयर आहेत. इथे बँगलोरची बॅटिंग संपत नाही. पाटीदार घ्या, त्याच्यानंतर विराट कोहली घ्या, फिल शॉट घ्या, व्यंकटेश अय्यर घ्या, देवदत्त पडिक्कल घ्या, बेथेल घ्या, तरीही बॅटिंग संपत नाही. कारण त्याच्यानंतर गरज पडली तर टीम डेव्हिड येतो. दांडगट प्लेयर आहे, मोठे फटके सहजी मारू शकतो असा हा प्लेयर आहे. आणि कृणाल पंड्या सुद्धा योग्य वेळेला संघाच्या मदतीला धावून आलेला आपण पाहिलाय. तडाखेबाज बॅटिंग तो सुद्धा करू शकतो. ही झाली बँगलोरची बॅटिंग. पण त्यांना समोर कोण आहे, परत एकदा मजा वाटते. कारण एकीकडे सिराज आहे, दुसरीकडे कगिसो रबाडा आहे, जो सुद्धा पर्पल कॅपच्या लाईनीमध्ये जबरदस्त बॉलिंग, परिणामकारक भेदक बॉलिंग तो करतोय. आणि त्याला परत साथ आहे ती प्रसिद्ध कृष्णाची आहे. दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ जर का कोण म्हणायला गेलं तर बॅटिंग मला वाटतं ही बँगलोरची जास्त तगडी आहे, जास्त खोलवर आहे. खोल म्हणजे त्याला काय अर्थच नाही, एवढी खोल आहे. थोडीशी कमजोरी ही स्पिन डिपार्टमेंट मध्ये. कृणाल पंड्या हा स्पिन बॉलर हा तेवढा मोठा स्पिन बॉलर नाहीये, परिणाम साधतो कारण अत्यंत डोक्यानी बॉलिंग टाकतो. कधी कधी सीम बाउन्सर सुद्धा तो टाकतो, इतका तो वेगळा प्लेयर आहे. परंतु त्याच्या तुलनेमध्ये गुजरातच्या संघामध्ये वॉशिंग्टन सुंदर आणि राशिद खान हा फरक मला खूप महत्वाचा वाटतो. आणि गुजरात संघाकडे अजून एक चांगली गोष्ट अशी म्हणजे जेसन होल्डर हा ऑलराऊंड परफॉर्मन्स करतोय. या मला जरा तुल्यबळ जर का म्हणायला गेलं तर हे असं वाटतंय की स्पिन डिपार्टमध्ये बँगलोर किंचित कमी आहे आणि गुजरातचा संघ किंचित उजवा आहे. याच्यामध्ये परत हिंडून फिरून तीच गोष्ट होणार आहे. पॉवर प्लेचे जे पहिल्या 6 ओव्हर आहे त्याच्यामध्ये काय होतंय, भुवनेश्वर कुमार आणि हेझलवूडला विकेट न जाता यांनी फटकेबाजी जर का हे करू शकले तर धमाल येऊ शकते. कारण मोठ्या धावसंख्येचा सामना होऊ शकतो आणि बँगलोर संघाला पाठलाग करायला आवडतो कारण त्यांची बॅटिंग जबरदस्त आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. फिल्डिंगची बाजू जर का म्हणली तर किंचित विराट कोहलीच्या संघाची मला उजवी वाटते. कारण त्यांच्या फिल्डिंग मध्ये एक धार मला वाटते. या धारेचा परिणाम असा होतो की एक अफलातून झेल, एक अफलातून रनआउट हा जर का झाला तर एकदम गोष्टी बदलू शकतात. त्यामुळे एकीकडे गुजरात संघाकडे ऑलराऊंडर्सचा भरणा आहे. राशिद खान हा सुद्धा वेळ प्रसंगी टोलेबाजी करू शकतो, जेसन होल्डर करू शकतो, वॉशिंग्टन सुंदर आहे तो खराखोरा ऑलराऊंडर आहे. हे बघायला मजा येणार आहे. त्या मानाने बँगलोरचं एकदम क्लिअर कट आहे. बॅट्समन लोकांनी बॅटिंग करा, बॉलर लोकांनी बॉलिंग करा, फिल्डिंग आपण सगळेजण मिळून करू. म्हणून उजवं डावं करता येणार नाहीये. तरीही अगदी जर का मानस रेषेवरती ठेवायला गेलं तर बँगलोरच्या संघाची बाजू किंचित उजवी एवढ्या करता वाटते. कारण T20 सामन्यामध्ये तुम्हाला फलंदाजीचा दणकट पाठिंबा लागतो. तो दणकट पाठिंबा बँगलोरकडे जास्त आहे. कारण मी जसं म्हणलं की कृणाल पंड्यापर्यंत चांगली बॅटिंग आहे, त्या मानाने गुजरातची बॅटिंग आहे ती टॉप ऑर्डर वरती जास्त विसंबून आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणून केवळ एक अंदाज वर्तवायचा म्हणून मला बँगलोरच्या संघाची बाजू किंचित उजवी वाटते. तुमचं मत काय मला नक्की कळवा. तुम्हाला कोण वाटतं की कोण बाजी मारून जाईल? मी जे म्हणलं की स्पिन डिपार्टमेंट मध्ये थोडासा फरक आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय मला नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि युट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मॅचला तर धमाल येणार आहे. बाय.